शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन मुंबई जिल्हा बँकेमधून आता होणार आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय झालाय। वैयक्तिक खातं उघडण्यासाठी मंत्रिमंडळानं आता मंजुरी दिली आहे। महामंडळ सार्वजनिक उपक्रमामधील अतिरिक्त निधी गुंतवणुकीसाठी प्राधिकृत मंजुरी आता देण्यात आलेली आहे। राजू सोनवणे आपल्याला माहिती देत आहेत। राजू, आता शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन हे मुंबई जिल्हा बँकेमधून होणार आहे। अगदी पाहतो आपण मंत्रिमंडळाची बैठक संपलेली आहे। खरं तर खातेवाटप झाल्यानंतर आणि नवीन वर्षातली ही पहिली मंत्रिमंडळाची बैठक होती आणि या बैठकीमध्ये एकूण 2 महत्त्वाचे निर्णय झालेले आहेत। त्यामध्ये पहिला निर्णय म्हणजे आकारी पट जो आहे या संदर्भात झालेला आहे आणि दुसरा निर्णय जो आहे तो शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचं वैयक्तिक खातं उघडण्यास तसेच महामंडळ सार्वजनिक उपक्रम यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणुकीस प्राधिकृत करण्यास मंजुरी हा निर्णय झालेला आहे। त्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा निर्णय म्हणावा लागेल। खरं तर कर्मचाऱ्यांचे पगार वेतन हे सगळं जे आहे ते कुठल्या बँकेत असावे यावरून अनेक आरोप प्रत्यारोप सुद्धा झालेले आपल्याला पाहायला मिळाले होते। अनेक याच्यावरती चर्चा सुद्धा झालेली होती। मात्र आता पहिल्याच कॅबिनेटमध्ये तसं पाहिलं तर आपण हा निर्णय झालेला आहे। खरं तर मुंबई बँक ही भाजपशी संबंधित आहे, प्रवीण दरेकर यांच्याशी संबंधित आहे आणि हा जर निर्णय झाला असेल तर साहजिकच आहे की याच्यावरती विरोधक सुद्धा टीका करण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे हा निर्णय जो आहे तो अतिशय महत्त्वाचा मानला जातोय। मात्र हा निर्णय होत असताना नेमकं यामध्ये कुठल्या कुठल्या कर्मचाऱ्यांचं वेतन असणार आहे, कुठले भत्ते असणार आहे ही अद्यापर्यंत स्पष्ट झालेली नाही। त्यामुळे पूर्णपणे स्पष्ट झाल्यानंतर समजेल की नेमकं या बँकेत आणखी कुठले कुठले व्यवहार होणार आहेत। आपण पाहिलेलं आहे की याच्या आधी सुद्धा काही आपल्याला वादग्रस्त जे आहे ते निर्णय होताना पाहायला मिळाले होते। विरोधकांनी सुद्धा टीका केलेली होती। त्यामुळे आता हा जो निर्णय झालेला आहे आता यावरती विरोधकांची नेमकी काय भूमिका आहे हे पाहणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे। आणि दुसरं म्हणजे की मंत्रिमंडळाची बैठक नेमकी कधी होणार आहे हाही मुद्दा होता, तो सुद्धा आता आपण पाहायला मिळतोय की दर मंगळवारी जे आहे ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्या सरकारची जी आहे ती दर मंगळवारी बैठक होणार आहे। त्यामुळे मंगळवारची आपल्याला कॅबिनेट पाहायला मिळेल। आता यासोबतच या 2 निर्णयांचं काय पडसाद उमटतात। राजू, अगदी काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते, तुम्ही असे जोडलेले राहा। भाजपचे आमदार प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहेत। प्रवीणजी, हे एक मोठी बातमी आपण बघतोय। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेला हा महत्त्वाचा निर्णय आहे। शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन आता मुंबई जिल्हा बँकेमधून होणार आहे। मला वाटतं शासनाच्या यादीवर मुंबई जिल्हा बँकेला घेऊन व्यवहार करण्याची मुभा दिल्याबद्दल मी शासनाचं आभार व्यक्त करतो। आणि ज्या जिल्हा बँकांना सलग अ वर्ग आहे अशा जिल्हा बँकांमध्ये शासनाचा व्यवहार करायला त्या ठिकाणी परवानगी असते आणि त्याच्यामुळे स्वाभाविकतेच्या निकषामध्ये मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक त्या ठिकाणी बसते आणि अनेक सरकारी उपक्रमांना मुंबई जिल्हा बँकेची मदत झाली। अनेक शासनाच्या योजनांना मुंबई बँकेची मदत झाली। लाडक्या बहिणींची 70,000 अकाउंट झिरो बॅलन्स काढण्याचं काम या राज्यात फक्त एका जिल्हा मध्यवर्ती बँकेने केलंय, ते मुंबई जिल्हा बँकेने, की एकही रुपया न घेता लाडक्या बहिणींची अकाउंट काढली। गिरणी कामगारांना कुठलंही त्या ठिकाणी मॉर्गेज न घेता, जामीन न घेता त्या ठिकाणी 6,000 गिरणी कामगारांना मदत केली, माथाडी कामगारांना केली, शिक्षक, पोलीस, आणि अशा पद्धतीनं या सर्व क्षेत्राला मदत होतच होती। परंतु शासनाच्या यादीवर नसल्या कारणाने काही अडचणी व्यवहारात येत होत्या, गती मिळत नव्हती। आता शासनाच्या यादीवर आल्यानं आणखी ताकदीनं या ठिकाणी गती मिळेल आणि सरकारला सुद्धा या निमित्तानं निश्चितच त्यांच्या योजनांना या ज्या काही संकल्पना साकार करायच्या आहेत त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक आपला खारीचा वाटा किंवा योगदान त्या ठिकाणी देऊ शकेल। प्रवीणजी, खरं तर मागच्या काळामध्ये म्हणजे ज्यावेळेला मवियाचं सरकार होतं त्यावेळेला मुंबई बँकेवरती वेगवेगळे आरोप झालेले होते, त्यानंतर चौकशी लागलेली होती आणि त्यानंतर जेव्हा आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय होतोय त्याकडे नेमकं कसं बघताय? राजकीय होतं त्या संदर्भामध्ये कोर्टानं स्पष्टपणे केस निकाली काढले। जी गोष्टच नव्हती ती राजकीय उद्देशानं मला त्या ठिकाणी टार्गेट करून या गोष्टी केल्या होत्या आणि आम्ही निकषात बसत असताना सुद्धा शासनाकडे त्यावेळेला आम्हाला डावललं होतं। बरं, आम्ही त्या ठिकाणी निकष पूर्ण न करता काही वेगळं केलं असं नाही आणि त्या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी निकाल लागलेला आहे। ठीक आहे, परंतु व्यक्तिगत द्वेष, राजकीय द्वेष यातनं त्या साऱ्या गोष्टी होत्या। अगदी प्रवीणजी, तुमचा मुद्दा लक्षात आला। धन्यवाद, तुम्ही प्रतिक्रिया दिलीत यासाठी।
देशमुखची जी हत्या झालेली